कांदा पिकातील कांदा मर, मूळ कूज, कांदा सड हे सर्व काही विषयावर आज आपण बोलणार आहात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आधुनिक शेती काळाची गरज बनलेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या कांदा पिकात आपल्याला कांदा मर किंवा हे मूळ कुजलेले किंवा कांदा सड आपल्याला हे सर्व काही पाहायला भेटत आहे। तर मित्रांनो, याचं कारण काय व याचं सोल्युशन काय याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, याचं काय कारण आहे त्याच्यावर पहिले बोलूया। मित्रांनो, नंतरचा झालेला पाऊस व त्याच्यामुळे आपल्या रानामध्ये वाढलेली अतिरिक्त बुरशी याच्यामुळे हे सर्व काही प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटत आहे व वातावरणामध्ये होणारा बदल, धुई धुके याच्यामुळे हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटत आहे। तर जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहेत ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व बेल आयकॉनला ऑल वर ठेवायचा प्रयत्न करा। मित्रांनो, आता याच्या सोल्युशनवर बोलूया। तर जे काही शेतकरी मित्र हे व्हिडिओ पाहणारे जे काही शेतकरी मित्र आहे त्यांचे कांदे लागवड करून 5 ते 10 दिवस झाले असन। किती मित्रांनो, 5 ते 10 दिवस झाले असन त्यांना स्प्रे करायचा आहे। त्याच्या रानामध्ये वल असतील त्यांना स्प्रे घ्यायचा, म्हणजे फवारणी घ्यायची। व जे काही शेतकरी मित्राचे कांदे 15 ते 18 दिवसाची लागवड करून झाले असतील त्या शेतकरी मित्रांना आपल्या पाण्यासोबत हे औषध द्यायचे आहे व ज्याची ठिबकवर लागवड असेल त्यांना याची ड्रेचिंग घ्यायची आहे। मित्रांनो, ते औषध तरी काय, तर आपल्याला घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड 98% वालं। मित्रांनो, याला मार्केटमध्ये अलग अलग नावाने बोलले जाते, जसे की ह्युमिक पॉवर, पॉवर जेल, रूट 19 या अशा प्रकारे विविध प्रकारच्या नावाने याला संबोधित केले जाते। व मित्रांनो, त्याला घ्यायचे जोडी मेटॅलेक्झिम घटक असलेलं बुरशीनाशक। ते आपल्याला 15, 35 किंवा 42 किती टक्केमध्ये अवेलेबल जर असलं ते आपल्याला घ्यायचं आहे। ते जर नाही भेटलं मित्रांनो तर त्याला आपल्याला एलिएट घ्यायचं आहे। ते पण जर नाही भेटलं तर आपल्याला ब्लू कॉपर घ्यायचं आहे। मित्रांनो, यांचं प्रमाण आपल्याला एका पंपासाठी 20 लिटरच्या 30 ग्रॅम घ्यायचं आहे। आपल्याला जर ह्युमिक ॲसिड लिक्विडमध्ये जर भेटलं तर 30 मिली किंवा 35 मिली घ्यायचं आहे। व जे काही ड्रेचिंग करीत आहे त्यांना 200 लिटर पंपासाठी 300 ग्रॅम बुरशीनाशक व 300 किंवा 350 ml ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व बेल आयकॉनला ऑल वर ठेवायचा प्रयत्न करा। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या शरीराचं लक्ष ठेवा। तर जय जवान, जय किसान। धन्यवाद मित्रांनो।